एक अपडेट समोर येते संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये प्रभाग 23 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। बाळासाहेब मुंडे, प्रमोद राठोड, सत्यभामा शिंदे, सुरेखा गायकवाड यांचा विजय झालेला आहे। संभाजीनगरच्या प्रभाग 23 मधून भाजपने 4ही उमेदवार विजयी केलेले आहेत। भाजपचे बाळासाहेब मुंडे, प्रमोद राठोड, सत्यभामा शिंदे, सुरेखा गायकवाड विजयी झालेले आहेत। संभाजीनगरच्या प्रभाग 23 मधली ही अपडेट आपण पाहतोय। तर राज्यातल्या विविध ठिकाणची अपडेट सुद्धा आपण क्षणोक्षणी पाहतोय। मुंबईच्या प्रभाग 185 मध्ये एक ईव्हीएम मशीन बाजूला ठेवलं। सर्व फेऱ्या झाल्यानंतर शेवटी या ईव्हीएमची मतमोजणी केली जाणार आहे। प्रभाग क्रमांक 185 मुंबईमधली ही अपडेट आपण पाहतोय। मुंबईच्या प्रभाग 185 मध्ये एक ईव्हीएम मशीन बाजूला ठेवण्यात आलं। सर्व मतमोजणी झाल्यानंतर 185 ची मतमोजणी केली जाईल। या 185 मधल्या या एका ईव्हीएम मधली मतं मोजली जाणार आहे। राज्यभरातल्या सर्व महापालिकांच्या आकडेवारी, ताजी आकडेवारी, अपडेटेड आकडेवारी आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर सतत पाहतोय। सतत ती आकडेवारी बदलताना पाहतोय। तर हा जल्लोष आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असलेले, दादर माहीम मतदारसंघाचे आमदार असलेले महेश सावंत यांच्याकडून हा जल्लोष केला जातोय। कारण आहे समाधान सरवणकर यांचा केलेला पराभव। माजी आमदार सदा सरवणकर यांच्या पुत्राचा, माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांचा केलेला पराभव आणि त्यामुळे हा जल्लोष केला जातो। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी संदर्भात बोलूया। पद्मेश, प्रतिष्ठेची झालेली ही निवडणूक असं एकंदरीत आता या चित्रावरून दिसतंय आणि पर्सनल घेतली होती महेश सावंतांनी ही निवडणूक। तरी काही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। महेश सावंत, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार यांच्याकडून जल्लोष करण्यात येतोय। हा सगळा दादरचाच परिसर आहे। बहुधा शिवसेना भवनाच्या जवळपासचा हा परिसर आहे जिथे हा सगळा जल्लोष केला जातोय। खरं तर समाधान सरवणकर यांचा पराभव झाला। सदा सरवणकरांचे पुत्र, माजी आमदार सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा पराभव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराने केला आणि त्यामुळे हा जल्लोष केला जातोय। तर अपडेट नाशिकमधून आपण पाहतोय। नाशिक प्रभाग 9 मधून दिनकर पाटील विजयी झालेले आहेत। मनसेमध्ये होते दिनकर पाटील, तिथून त्यांनी अगदी ठाकरे बंधू एक झाले। त्या दिवशी मोठा जल्लोष केला आणि दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता ते दिनकर पाटील विजयी झालेले आहेत। नाशिकमधली ही अपडेट आपण पाहतोय। मुंबई महापालिकेमध्ये कलांनुसार महायुती सत्तेच्या जवळ पोहोचताना आत्ताच्या क्षणाला आपल्याला दिसते। मुंबई महापालिकेमध्ये कलांनुसार महायुती सत्तेच्या जवळ पोहोचते। अर्थात हे कल आहेत, हे काही निश्चित आकडे नाहीत, ही काही फायनल आकडेवारी नाही। मात्र आत्ता जे कल हाती येत आहेत त्यानुसार महायुती सत्तेच्या जवळ पोहोचते। नवी मुंबई प्रभाग 11 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे शिवराम पाटील, मुंबई महापालिकेमध्ये कलांनुसार महायुती सत्तेच्या जवळ पोहोचताना दिसते। आता 87 आणि 25 म्हणजे 112 इतक्या मतांवर सध्या महायुतीच्या आघाडी आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना यांची 112 ठिकाणी 112 जागांवर आघाडी आहे। मुंबई प्रभाग 200 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ विजयी झालेल्या आहेत। तर महायुती 112 पर्यंत पोहोचलेली आहे। मॅजिक फिगरचा आकडा 114चा आहे। आणखी 2 जागा महायुतीच्या पदरात आणि कलांनुसार महायुती विजयी होते असं म्हणावं लागेल। मात्र हे कलांनुसार फायनल आकडेवारी नाही, विजयाची आकडेवारी नाही। कोण किती ठिकाणी आघाडीवर आहे त्याची ही आकडेवारी। नवी मुंबईच्या प्रभाग 11 मधली अपडेट आपण पाहत होतो। तर सोलापुरात भाजप बहुमताचा आकडा गाठणार असं चित्र सध्या सोलापुरात दिसतंय। लातूर महापालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित सत्तेच्या जवळ पोहोचलेले आहेत। मुंबई महापालिकेमध्ये कलांनुसार महायुती सत्तेच्या जवळ पोहोचलेली आहे। मुंबईमध्ये आतापर्यंत महायुती अर्थात भाजप 87, शिंदेची शिवसेना 25, एकूण मिळून 112 इतक्या जागांवर महायुतीची आघाडी आहे। दोन्ही पक्षांची मिळून आघाडी आहे आणि त्यामुळे मॅजिक फिगर मुंबई महानगरपालिकेची 114ची आणखी 2 जागांवर जर महायुतीने आघाडी मिळवली तर कलांनुसार महायुतीचा मुंबईमध्ये विजय होतोय, महापौर बसतोय असं कलांनुसार म्हणावं लागेल। अर्थात हे कल आहेत, फायनल आकडेवारी नाही। मुंबई प्रभाग 172 मध्ये भाजपच्या राजश्री शिरवाडकर सध्या आघाडीवर आहेत।
एक अपडेट समोर येते नाशिकमध्ये काय तर प्रभाग 25 मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आणि साधना मटाले विजयी झालेले आहेत. बडगुजरांचा भाजपमधला प्रवेश अत्यंत वादग्रस्त ठरलेला होता. एकेकाळी भाजपच्या नेत्यांनी केलेली टोकाची टीका, त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत अशा प्रकारची केलेली टीका आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे अत्यंत वादग्रस्त ठरलं होतं. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल असं चित्र दिसतंय. पश्चिम महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीनं मुसंडी मारलेली आहे. मुंबईमध्ये के पूर्व आणि के उत्तर मतमोजणी केंद्रामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. एक मोठी अपडेट आपण मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने पाहतोय. अर्ध्या तासापासून वॉर्ड नंबर 72च्या मतमोजणीवरून वाद झालेला आहे.